स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय। गुन्हेगार असलेल्या दत्तात्रय गाडेला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आलं। स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या गुनाड गावातूनच शुक्रवारी रात्री 1:30च्या सुमारास त्याला ताब्यात घेतलं। आरोपी दत्तात्रय गाडे हा उसाच्या फडात लपून बसला होता। गुन्हे शाखा स्थानिक पोलीस पथके त्याच्या मागावर होती। 250 पेक्षा अधिक पोलीस, स्थानिक नागरिकांची मदत यामुळे आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यात यश आलंय। पोलिसांनी ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं तिथं तो नव्हताच। आरोपी रात्री नातेवाईक महेश बहिरट यांच्या घरी 10:30 वाजता आला होता। त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली। दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली। माझी मोठी चूक झाली आहे, मला सरेंडर करायचंय असं सांगून तो तिथून निघून गेला। त्यानंतर पोलिसांनी या घराच्या परिसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला। डॉग स्क्वॉडही त्या ठिकाणी आले। पोलिसांना त्याचा बदललेला शर्ट सापडला। त्या आधारे डॉग स्क्वॉडने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला, पण गाडे ज्या ठिकाणावरून आला होता तिथे परतलाच नाही। तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॉलमध्ये झोपून राहिला। रात्री उशिरा 1:30 वाजता गुनाट याच गावातील प्राध्यापक गणेश गव्हाणे आणि ग्रामस्थ यांना दत्ता गाडे दिसला। यानंतर त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान आरोपी आणि ग्रामस्थ यांच्यात झटापट देखील झाली, मात्र ग्रामस्थांनी आरोपीला पकडून ठेवलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। आरोपी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 13 पथकं रवाना करण्यात आली। त्याच्या गुनाट या गावी डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात आला। गावच्या परिसरात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तो शेतात लपून बसल्याची शक्यता होती। पोलिसांनी येथे संध्याकाळपासूनच ड्रोनद्वारे त्याचा शोध घेतला। गावात ये-जा करण्यासाठी असलेल्या प्रत्येक मार्गावर 24 तास नाकाबंदी सुरू होती। पोलिसांनी बुधवारी रात्री गाडेच्या मित्रमैत्रिणींसह आई-वडिलांकडेही चौकशी केली। तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा बसने घरी गेला होता। त्यानंतर त्याने बुधवारी गावातील कीर्तनाला हजेरी देखील लावली। तर दुपारी पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी पोहोचले। त्यावेळी पोलीस आल्याचं पाहताच त्याने छतावरून उडी मारून शेताच्या दिशेने पलायन केलं। त्याचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांना त्याचं लोकेशन ट्रॅक करण्यात अडचणी येत होत्या। अशा अनेक अडचणींवर मात करत पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक केली आहे। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।